श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो. यंदा दीप अमावस्या कधी आहे, त्याचे पूजन कसे करायचे व तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो सर्व महिलांनी करायचा आहे. कणकेमध्ये काय मिसळायचे आहे आणि त्याचा दिवा लावायचा आहे, जे केल्याने तुमच्या मुलाच्या सुख समृद्धीमध्ये वाढ होईल आणि घरातली सर्व संकटे निघून जाऊन तुमचे पित्र तुमच्यावरती खुश होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील. तर मैत्रिणींनो, हे सर्व माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही वर्षभर जे दिवे आपल्या देवाजवळ तेवत असतात ते दिवे आपल्याला प्रकाश देत असतात, घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार करत असतात. बघा, मग त्या दिव्यांचं पूजन करणं हा त्यांचा हक्क आहे. तर दिव्यांच्यासुद्धा पूजनाचा एक दिवस असतो आणि तो दीप अमावस्येचा दिवस, अर्थात आषाढ अमावस्येचा दिवस. यंदा 2024मध्ये ही दीप अमावस्या कधी आहे बरं? आणि या दिवशी घरातले सगळे दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. पण ती पूजा करण्याचा संपूर्ण विधी काय आहे आणि त्या पूजेमध्ये नक्की कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणींना हे माहीत नसतं. तर मैत्रिणींनो, तुमच्यापैकी 80% असे लोक आहेत की ज्यांनी अजून आपलं चॅनलही सबस्क्राईब केलेलं नाही. तेव्हा प्लीज आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हे सणावारांची कशाचीही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला प्रेरणा मिळेल. चला तर मग बघूया. दीप अमावस्येकडे जे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देतात, देवाजवळ सतत त्या समयात तेवत असतात. प्रत्येक व्रत वैकल्यामध्ये, प्रत्येक पूजेमध्ये आपण तेलाचा दिवा, तुपाचा दिवा लावत असतो. याच दिव्यांना घासून पुसून स्वच्छ केलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. दीप अमावस्येच्या दिवशी, अर्थात आषाढ अमावस्येला, यंदा ही अमावस्या 4 ऑगस्टला आलेली आहे. या दिवशी तुमच्या घरातले छोटे मोठे सगळ्या प्रकारचे दिवे काढा, स्वच्छ घासा आणि त्यांची पूजा करा. पण ही पूजा कशी करायची बरं? या पूजेचा विधी काय असतो? या पूजेमध्ये साहित्य काय काय लागतं? चला तर मग जाणून घेऊया. एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन येतो आणि या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. चला तर मग बघूया या पूजेसाठी आपल्याला साहित्य काय काय लागतं. सगळ्यात आधी हळद, कुंकू, अक्षदा, वस्त्रमाळ, सुपारी आपल्याला दाखवायची आहे. लाह्यांचा आणि गुळांचा प्रत्येक पूजेला पंचामृत लागतं. त्याचबरोबर उदबत्ती, तेलाचे दिवे लावण्यासाठी आपल्याला तेल वाती लागतील, तुपाच्या वाती, दुर्वा, फुलं आणि त्याचबरोबर गजरेसुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे हा पदार्थ ज्याला दिवे, कणकीचे दिवे आपण म्हणतो. बघा, कणिक गूळ घालून हे दिवे केले जातात आणि याच दिवशी आपल्याला दिव्यांना ओवाळलं जातं. या दिव्यांचा नैवेद्यही दाखवला जातो. त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि अर्थातच घरातले सगळे दिवे गोळा करून स्वच्छ घासून पुसून ते घ्यायचे आहेत. अगदी छोटे असतील, मोठे असतील, सगळे दिवे इथे घेतलेले आहेत. कलश, ताम्हण आणि पळी. तर याचप्रमाणे आपल्याला साहित्य लागणार आहे. इथे मी चौरंगावर लाल कापड टाकून घेतलेलं आहे, लाल वस्त्र ज्याला आपण म्हणतो. आणि बघा, सजावटीसाठी फुलं, मोत्यांच्या रांगोळ्या, माळा, तुम्ही हाताने सुद्धा रांगोळ्या काढू शकता. तर ही सगळी साहित्याची जमवाजमव झाल्यानंतर आपल्याला सुरुवात करायची आहे पूजेला. चला तर मग सुरू करूया. सगळी तयारी आपली झालेली आहे आणि आता आपण पूजेला सुरुवात करतो आहोत. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, तर दिवे चौरंगावर मांडून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण अक्षता मांडणार आहोत. म्हणजे अक्षदांच्या राशी करून आपण त्यावर हे दिवे मांडणार आहोत. डायरेक्ट दिवे मांडायचे नाहीत. खाली त्याच्यासाठी अक्षदा, त्याच्यावरती फुलांच्या पाकळ्या आणि तुम्ही दिवे ठेवू शकता. तसे तुम्हाला जसे पाहिजे तसे मांडू शकता. त्याचप्रमाणे या अक्षदा तुम्ही मांडायच्या आहेत. आता आपण दिवे मांडून या दिव्यांमध्ये वाती घातलेले आहेत आणि तेलसुद्धा घातलेलं आहे. याचप्रमाणे दिवे मांडून घेतलेले आहेत. आणि बघा, हे कणकेचे दिवे आपण जे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये मी तुपाच्या वाती घातलेल्या आहेत आणि तूप घातलेलं आहे, कारण हे दिवेसुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि याच दिव्यांनी आपल्याला दिव्यांना ओवाळायचं आहे. आता इथे मी काही गजरे घेतले आहेत. हे गजरे आपण दिव्यांना सजवायला वापरणार आहोत. म्हणजे त्या गजऱ्यांनी तुम्ही तुमचं जे 5 चौरंग मांडलेलं आहे ते सजवायचं आहे.
आणि जे तुमच्याकडे फुलं अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता किंवा बाजारात झेंडूची फुलं मिळतात तीसुद्धा तुम्ही आणू शकता. जशी तुम्ही देवांची पूजा करतात तसंच तुम्ही या दिव्यांचीसुद्धा पूजा करणार आहात. त्याचप्रमाणे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. असं देवाला सजवतो त्याचप्रमाणेही यांना सजवायचं आहे. तर सगळ्यात आधी कुठलीही पूजा करण्याआधी आपण गणपतीची पूजा करतो. तर आता गणपतीची पूजा करून गणपतीसाठी इथे सुपारी मांडायची आहे. म्हणून आपण सुपारी घेत आहोत आणि या गणपती बाप्पाला आपल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने स्नान पंचामृत असं सगळं घालायचं आहे. ओम गणपते नमः. पंचामृत स्नान, पंचामृत म्हणजे दही, तूप, मध, दूध आणि त्याचबरोबर साखर याचं मिश्रण असतं. हे पंचामृत स्नानमम समर्पयामी, शुद्ध डोकं स्नानमम समर्पयामी. पुन्हा चांगल्या पाण्याने स्नान घालायचं आहे आणि गणपती बाप्पाला स्नान घातल्यानंतर आपल्याला त्याची स्थापना करायची आहे. इथे गणपती बाप्पाची स्थापना करत आहोत आपण. गणपती बाप्पासाठी हे छोटंसं आसन घेतलेलं आहे आणि या आसनावर आपण थोड्याशा अक्षता ठेवणार आहोत आणि त्या अक्षरांवरती गणपती बाप्पांना स्थापन करणार आहोत. आता आपण गणपती बाप्पांची हळद, पूजा, कुंकू, फूल वाहून त्यांचा जप करायचा आहे. गणपती बाप्पाला फुलं अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वाही आहेत त्याही आपण करायच्या आहेत. याच प्रकारे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला मनोभावे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे. आता पूजेला सुरुवात करण्याआधी जे सगळे दिवे आहेत ते लावून घ्यायचे आहेत. तर दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथे सगळे दिवे लावून झाल्यानंतर जे कणकेचे दिवे तुम्ही बनवलेले आहेत ते सुद्धा तुपाच्या वाती लावून त्या प्रज्वलित करायच्या आहेत. आणि त्याचप्रमाणे आपण तेलवाती घातलेल्या आहेत. आता त्या दिव्यांना सुद्धा प्रज्वलित करायचं आहे आणि त्यांची पूजा हळद कुंकू वाहून घेऊन करायची आहे. त्यानंतर त्या दिव्यांवरती अक्षता अर्पण करायची आहे. त्यानंतर वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. वस्त्रमाळ अर्पण केल्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत आणि देवाजवळ जो दिवा लावला आहे त्यालाही फुलं अर्पण करून घ्यायचं आहे. आणि ही सगळी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा असतो. पाण्याचं मंडल करून घ्यायचं आहे छोटंसं. त्यावरती पंचामृत आणि दिव्यांना आपण ज्वारीच्या लाह्या आणि गुळाचा नैवेद्य दाखवत असतो. हे मांडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. कमीत कमी 4 वेळा तरी म्हणा. नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला कणकीचे जे दिवे आहेत कणकीच्या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांना ओवाळायचं आहे. आता आपल्याला या दिव्यांकडे आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय. दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार. दिव्या तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस आणि तुझा हा प्रकाश माझं आयुष्य उजळून टाकू दे असं म्हणून मनोभावे दिव्याला नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे आपली दिव्यांची पूजा पूर्ण होते. तर या आषाढ अमावस्येला तुम्ही अशी पूजा नक्की करा. आणि आजची जी आपला व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि